केवळ सत्तेसाठी काही करून आम्हाला सत्तेत बसायचं आहे. म्हणजे सत्तेचा अमरपट्टा जो काय आम्ही बांधून घेतलेला आहे, म्हणजे मागील 10-12 वर्षापासून आपल्याला दिसतं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुका जिंकल्या आणि त्याच्याबरोबर अपोजिट आहेत विरोधी पक्ष. म्हणजे शिवसेना उभाटासारखा एवढा मोठा पक्ष असून सुद्धा उद्धव ठाकरे एकाही प्रचाराला गेले नाहीत, आदित्य ठाकरे एकाही प्रचाराला गेले नाहीत. मला वाटतं ही लोकशाहीची शोकांतिका आणि मला वाटतं ह्यांना कुठल्याही पद्धतीने मातोश्रीला म्हणजे ठाकरे कुटुंबांना किंवा राज ठाकरे यांचा पक्ष या नगरपंचायत नगर परिषदेमध्ये कुठे आहे निवड आहे का? म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की बाबा आम्हाला काही करून अशा पद्धतीचा भोंगळ कारभार तर तुम्ही निवडणुकीत राहायला पाहिजे. आणि जर निवडणुकीत राहायचं नसतं या निवडणुका का घेताय? बहिष्कार टाकून टाका. म्हणजे जसं बाय दिल्यासारखं आहे ना, म्हणजे समोर कोणीच फॉर्म भरू नका. सो मला वाटतं की याचा सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. म्हणजे एकीकडे रवींद्र चव्हाण निवडणूक आयोगाला पत्र लिहितात, एकीकडे काँग्रेस पत्र लिहितं, उबाटाचे नेते पक्ष पत्र लिहितात, एक मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचं शिष्टमंडळ भेटायचं, सगळे पत्र लिहितात. मात्र निवडणूक आयोग ढिम्म आहे. केवळ फक्त 2 ओळीची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पण तेच देवेंद्र फडणवीसांना ज्यांनी या दिनेश वाघमारे यांची नियुक्ती केली त्यांना माहीत नव्हतं का दिनेश वाघमारे ची कुवत केवढी आहे? ही कुवत बोलण्याचा आपण एवढ्यापर्यंत का आलो? कारण ही लोकशाहीची थट्टा मांडलेली आहे. मी जसं थोड्या वेळापूर्वी म्हणालो की हा जो काय मनस्ताप आहे हा सगळ्यांसाठी मनस्ताप आहे ना. म्हणजे जोपर्यंत कुठलंही न्यायालय, उच्च न्यायालय मुंबईचं असू देत, नागपूरचं असू देत, औरंगाबाद असू देत किंवा समजा सर्वोच्च, जे इंटरफेअर करतात तोपर्यंत तुम्ही तुम्हाला जे वाटतं त्या पद्धतीने, म्हणजे एकीकडे अपक्षांना चिन्हासाठी 2 दिवसाचा कालावधी, राजकीय पक्षांना मात्र 5-6 दिवस मिळतात. हा कुठला न्याय? आणि महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी निवडणूक असते त्याच्या अगोदरचा दिवस, आदल्या दिवस हा प्रचार होत नाही. मात्र हा राज्य निवडणूक आयोगाने जो नवीन पायंडा पाडला आहे की रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करा, तुम्ही 10 वाजेपर्यंत पैसे वाटा, आम्ही डोळ्यावरती पट्टी लावून आहेत, पोलीस काय तुम्हाला पकडणार नाहीत, राज्यकर्ते म्हणून आम्ही तुमच्या बाजूने आहात, विरोधकांना काय जी काय बोंब मारायची मागा. आणि विरोधकसुद्धा आम्हाला या निवडणुकीमध्ये पडायचंच नाही, कारण आमचं लक्ष फक्त BMC पुरतं आहे. कारण BMCमध्ये पैसा आहे, BMCमध्ये 60,000 कोटी आहेत, त्याचं जर कमिशन आम्हाला मिळत असेल तर आम्ही कशाला इकडे तिकडे जाऊ? त्यापेक्षा आम्ही आपली पोपटपंची करत राहू, मातोश्रीवरती पत्रकार परिषदा घेत राहू, सेना भवनला घेत राहू. आम्ही कुठल्या प्रचारात जाणार नाही, आम्ही कुठल्या महाविकास आघाडीत जाणार नाही.